चांदूर रेल्वेत वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी। नगरसेविका कीर्ती राहुल इमले यांचा पर्यावरणपूरक उपक्रम। चांदूर रेल्वे येथील प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका कीर्ती राहुल इमले यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रभागातील महिला मंडळाच्या सहकार्याने वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी केली। वटपौर्णिमा हा आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे। वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। यावेळी बोलताना नगरसेविका कीर्ती राहुल इमले म्हणाल्या, हा केवळ कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प आहे। आज वाढत्या प्रदूषणाच्या आणि हवामान बदलण्याच्या काळात प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे। या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणकरिता काँग्रेसचे गट नेते, नगर परिषद चांदूर रेल्वे अनिस सौदागर, नगरसेविका निलोफर शेख व नगरसेवक हर्षल वाघ यांच्या उपस्थितीत लावत यावेळी प्रत्येक मान्यवरांनी एक वृक्ष लावून संवर्धनाचा संदेश दिला। कार्यक्रमाला स्थानिक नागरिक अनिता कडू, अर्चना मोरे, प्रतिमा कारमोरे, कविता अग्रवाल, वैशाली धोटे, जोशना जिचकर, वैशाली कावलकर, मंगला राऊत, संध्या साबळे, जया राऊत, संगीता सूर्यवंशी, वैशाली कुंभारे, पद्मा अर्जापुरे, प्रिया शिंगणजोडे, नेहा शर्मा तसेच नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता आशिष कुऱ्हाडे, वरिष्ठ लिपक जितू करसे, मनीष कनोजे, पंकज इंगडे, सुनील दांडेकर यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरएस न्यूज सक्षम महाराष्ट्र व एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वेवरून मुख्य संपादक राजू शिवणकर व खुशी रायकवार। टाका ते यार आता येणार आहे। मी थोडी प्रिपरेशन केली असती, आता गडबड झालं सगळं। कुछ नहीं होता, वो खींच लो ऊपर, मैं मदद करते उड़ूंगे हाथ में, इधर भी बैनर भी देख लेना इवन कर हो हो आ ही रहा है वो पीछे वैसे। हाँ ठीक है। आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व महिला वर्गांना शुभेच्छा देते। आणि आज आम्ही रामनगरमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम नगर परिषदच्या अंतर्गत आयोजित केला होता आणि आमच्या सर्व महिला मंडळांनाही त्यांनी स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे। आणि हे वृक्षारोपण फक्त लावणे आणि विसरून जाणे असं नाही आहे। यात आम्ही एक आमच्या महिलांचाही स्फूर्तपणे असं आश्वासन आहे की ते एक एक झाड घेऊन त्याचं संगोपनही करतील आणि आयुष्यभर ते टिकवणार आहे। आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने जे वटाचं झाड आम्ही लावलं आहे ते वट पूर्ण आयुष्यही जगवेल अशी आमची सर्वांकडून अपेक्षा आणि आश्वासनही आहे। त्यासाठी मी तुमचं सर्व महिला वर्ग इथे आले त्यासाठी मी धन्यवाद मानतो। आज बड़ी खुशी की बात है, आज वट पूर्णिमा का दिन है और इसी दिन हमारे नगर परिषद की माननीय कीर्ति इमले जी ने जो कार्यक्रम लिया, ये बहुत खुशी की बात है। आज झाड़ लगाया गया है। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि ये झाड़ अगले साल ये झाड़ के नीचे हम खड़े रहे और इसकी छाया ले हम, और इतना कह के अपने शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय भारत। सर्वप्रथम आपल्या नगरीच्या नगरसेवक कीर्तिताई इमलेचं आज मनापासून अभिनंदन करावं वाटतं की आज वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी त्यांच्या एरियातल्या समस्त महिलांना एका जागी करून आपल्या रामनगर परिसरातील गार्डनमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये आज सर्व महिलांच्या सहभागाने आज वडाच्या झाडाचं त्यांनी इथे लागवड केली असून सगळ्या महिलांनी त्या वडाच्या झाडासमोर उभं राहून एक शपथ घेतली की हे वडाचं झाड यावर्षी आम्ही पहिल्या पूजेपासून सुरुवात करत आहोत, पण आयुष्यभर आम्ही याच वडाच्या झाडाची पूजा करणार। त्याकरिता आम्ही या वडाच्या झाडाचं मुलाप्रमाणे, पोटच्या बाळाप्रमाणे संगोपन करू। याच वडाच्या झाडाचं नाही तर इतरही जे आंब्याचे झाड, वडाचे झाड इथे लावण्यात येत आहे या सगळ्या झाडांचं आम्ही असं संगोपन करू अशी शपथ घेतली। खरोखरच या उपक्रमाचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं। या रामनगरवासियांचा उपस्थित सर्व महिलांचे नगर परिषद चांदूर रेल्वेतर्फे तिथला एक सदस्य म्हणून आपले आभार मानतो आणि अभिनंदन करतो। विशेष कौतुक कीर्तिताईंचं करावं वाटतं की त्यांनी आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी असं झाडाचं महत्त्व आपल्या समाजाला देऊन त्याची एक नवीन सुरुवात केली। याबद्दल ताईंचे पुन्हा मनापासून धन्यवाद देतो।